आणि यानंतर थेट जाणार आहोत दीपक केसरकर संवाद साधतात। संचालकांचा अतिशय आदराने उल्लेख केलेला आहे। त्यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी एका काळी त्यांनी केलेली होती आणि हे लक्षात घेता ते नेमके शिवसेनेचेच आहेत की ते राष्ट्रवादीचे आहेत हे शोधायला लागेल। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यापासून सर्वांनीच बोध घेतला पाहिजे, कारण आपल्या पक्षप्रमुखांसुद्धा न ऐकणारे असे जर प्रवक्ते असायला लागले तर मग त्याच्याबद्दल आम्ही बाहेरच्या लोकांनी काय बोलावं असं मला वाटतं। आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर चालतो। बाळासाहेबांचे आणि संचालकांचे अतिशय चांगले संबंध होते आणि बाळासाहेबांनी नेहमीच संघाच्या बद्दल आदराची भावना ठेवलेली आहे आणि त्याला मला वाटतं की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर चालतो, ते काँग्रेसच्या विचाराबरोबर चालतात। त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्यासारखं बोलावं, आम्ही आमच्यासारखं बोलू। मुख्यमंत्री कार्यालयात संजय राऊत म्हणतात की म्हणजे काल बाळासाहेबांचे शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी मुंबई महापालिकेच्या पक्ष कार्यालयात घुसले तर भाजपवाले कधी मुख्यमंत्री कार्यालयात घुसतील हे त्यांना कळणार नाही असं त्यांना। एक गोष्ट अशी आहे बघा, त्यांनी काय बोलावं आणि त्याच्यावर आम्ही स्टेटमेंट द्यावं असं बिलकुल नाही आहे। आज मुख्यमंत्री स्वतःच्या कर्तृत्वाने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले आहेत, कुठली ॲडजस्टमेंट त्यांनी केलेली नाही आहे। थेट मुख्यमंत्रीपद भाजपने त्यांना दिलेलं आहे आणि त्यांचा बहुमान केलेला आहे आणि बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केलेली आहे। बाळासाहेबांची इच्छा काय होती की एका शिवसैनिकाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसावं आणि ती बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झालेली आहे। विरोधक पायऱ्यांवरती आंदोलन करतायत। हिवाळी अधिवेशन आहे, मात्र विदर्भाला कुठलाही न्याय मिळाला नाही, कुठलं आर्थिक पॅकेज त्यासाठी मिळालं नाही, विकासात्मक कुठली योजना दिली गेली। अजून अधिवेशन संपायचं आहे। अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री जाहीर करणार आहे ते त्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्याचं श्रेय घेण्यासाठी पायऱ्यावर बसणं स्वाभाविक आहे। भाजपकडूनच विरोधकांना रसद पुरली जात आहे शिंदे गटातील मंत्र्यांच्या आरोप करण्यासंदर्भात नाना पटोलेंनी म्हटलंय। नाही, आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी ते वाटेल ते बोलतील, आम्ही त्याला किती महत्त्व द्यायचं हे आम्ही ठरवलं पाहिजे। बराच तुषार हा होता ना पॉइंटर आला। आणि आता ही थेट दृश्य पाहतोय ते म्हणजे गोवारी हत्याकांड स्मृतीस्थळाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली आहे। आज नागपूरमधल्या विविध ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटी देत आहेत। विविध स्थळांवर जाऊन काही ठिकाणी आपण दर्शन घेताना पाहिलेलं आहे। त्याचबरोबर नागपुरामधल्या संघ कार्यालयाला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी भेट दिलेली होती। दीक्षाभूमीला सुद्धा मुख्यमंत्री जाऊन आलेले आहेत। आज मुख्यमंत्री विविध स्मृतीस्थळं असतील किंवा विविध ठिकाणं असतील या ठिकाणी उपस्थिती दर्शवताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहेत।